आता मागच्या व्हिडिओत बघितला सा रात्री 11 वाजूपत्री सगळी पोरं एवढी तयारीत होती. मला सकाळी जरा उठायला उशीर झाला. खरं कडेला जाऊन बघतो तर काय धुलीवंदनचं जोरातच चालू होतं. मी तिथं जाऊन बघतो तर काय इथं सकाळपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त हुंड मारून संपलेली यांची. आणि जी बारकी पोरं होती त्यांना मोठी पोरं सगळी करायला लावा लागलेलं. खरं समोरच्या गल्लीतली पण पोरं सुट्टी देणं झालती आणि ते बघत बघत आमच्या गल्लीतले मोठी पोरं पण मजा घ्यायला लागलेली. होळी आणि धुलीवंदन हे साधं सुद्धा सण नव्हतं. हे वर्षानुवर्ष चालत आलेली आपली परंपरा आणि ही प्रथा आहे आपली, जी की आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज ते पण या सणाला लय महत्व देत होतं. कारण की आपल्या हिंदूंची परंपरा आहे. होळी तर झालीच, पण धुलीवंदनला असं गाड्या अडवून पैसे मागणं आणि तेच पैसे रंगपंचमीला खर्च करणं यात आम्हाला बारका असताना लय मजा येत होती. आता तो प्रत्येक मुलगा घराची जबाबदारी पार पडतोय, कारण की हे सगळं त्यानं लहानपणी खूप केलाय. आणि ह्यो व्हिडिओ बनवायचा माझा ह्योच मुद्दा होता. तुम्ही जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत ही मजा करून घ्या, कारण की एकदा जरी घरची जबाबदारी अंगावर आली हे सगळं गमवावं लागतंय. मग आता तुम्ही ज्या मजा करताय त्या फक्त आठवणी बनून राहतात.